तर बघा मी आता आहे ना बुकुडीच्या मेट्रो स्टेशनवरती आहे. बघायचे का तुम्हाला? हे बघा आहे का एक चिटपा करू नाही इथं मी एकटीच बसली या. आणि मी पण आता घरी जाणार आहे. म्हणजे मी मेट्रोनेच आली आहे आणि फर्स्ट टाइम एकटीने मेट्रोने प्रवास केलेला आहे. स्वारगेट ती बुकुडी. मला काही मेट्रोचं माहिती नव्हतं बरं का. पण आपण म्हणजे शिकल्याशिवाय पण आपल्याला कळणार नाही ना, बरोबर का नाही? त्यामुळं म्हणलं आता काही पण होऊ द्या, आपण आहे ना चुकलं तरी चालेल पण आज मेट्रोने प्रवास करायचा म्हणजे करायचा. म्हणूनसाठी मग मी आज काय केलं, मेट्रोने प्रवास केला. पण भारी वाटलं बरं का मेट्रोने प्रवास. का चांगलं वाटलं तर ट्रॉफिक अजिबात नाही, कसलंच ट्रॉफिक नव्हतं. डायरेक्ट अशी गुंग्यागट मेट्रो पळत होती ना. फक्त जे स्टॉप असते ना तिथंच थांबायची, बाकी इतर ठिकाणी कुठंही मेट्रो थांबत नव्हती. त्यामुळं मला इतका आवडला मेट्रोमधला प्रवास, ते म्हणजे लय आवडला बरं का. आणि मी आता कधी पण मेट्रोनेच प्रवास करायला शिकले बरं का. मी मेट्रोने प्रवास करायला, नाही तर मी घाबरायचे बरं का. मला असं वाटत होतं की मला येतंय का नाही, कारण तिथं लय स्कॅन करा, तिकीट काढा, ते आपल्या बॅगा त्या मिशनीमध्ये टाका, लय डोक्याला ताप असतोय. पण आता काय एवढं अवघड वाटलं नाही, सोपं वाटलं. पण आपलं आपण केलं ना की लय सोपं वाटतं. दुसरं जर आपण दुसरं करत असं ना, आपण ते बघत असलो ना, तर मग आपल्याला अवघड वाटते. तर कुठली पण गोष्ट बघा असं आहे की ना, जोपर्यंत आपण स्वतः करत नाही ना तोपर्यंत आपल्याला अनुभव पण येत नाही आणि ती सोपी पण वाटत नाही. तर आता बघा मेट्रोचा प्रवास माझ्यासाठी सोपा झालेला आहे. आणि तुम्ही पण जर घाबरत असलं तर अजिबात घाबरू नका. काही लोक घाबरतात बरं का, माझ्यासारखेच काही लोक, सगळे लोक डबून असतात, पण काही लोक घाबरतात बरं का मेट्रोने प्रवास करायचा. पण काही घाबरू नका, काही सोपं आहे. मी अनपड बाई प्रवास करू शकते, तर तुम्ही का नाही करू शकत? तर भारी आहे मेट्रोचं. कधी पण मेट्रोनेच प्रवास करावा मला तर वाटतं. कारण की मला तर बघा बस लई लागते ना, तर बसचा प्रवास तर मला नकोच वाटतो खरं सांगायचं म्हणलं तर. आणि माझ्या व्हिडिओद्वारे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे बरं का, की काय तात्पर्य सांगायचं होतं ते पण माझ्या ध्यानात गेलं. पलीकडे लोक आहेत ना की माझ्या तोंडाकडे बघतात ना की व्हिडिओ कॉलवरती बोलती कुणाबरोबर, काही लोकांना असं वाटतं ना, आहे का नाही? तर मला सांगायचं फक्त एवढंच आहे होतं की आपण आहे ना कुठल्याही गोष्टीला घाबरायला नाही पाहिजे. मी लय घाबरते बरं का. मी घाबरते म्हणजे अशी घाबरते की कुठं बाहेर येणं जायचं म्हणलं ना तर मी ह्यांच्याशिवाय कधीच कुठे एकटी जात नाही फिरायला बिरायला. असं म्हणजे हे असलं ना की मी बिंदास असते, ह्यांच्याशिवाय मी कुठंच प्रवास करत नाही. हे असलं की ह्यांच्याबरोबर डोळं झाकून मी कुठं पण मग निघते. मग मला काय कुठल्याच गोष्टीचं टेन्शन नसते. पण हे नसलं ना माझ्या जीवाला लय दागदुखी असते या की बाई बस आपलं स्टॉप येऊन जाते का काय, येऊन जाते का काय आपलं स्टॉप. म्हणजे एक जीवाला दागदुखी असते. कसं आहे, एकटीने फिरली नाही ना मी अजून. मी पुण्यात राहून पण तुम्हाला खोटं वाटेल, मला काही एवढं पुण्यातलं सहसा माहिती नाही, कारण मी एकटी प्रवास कधीच करत नाही. त्यामुळे मला माहिती नाही बरं का. आणि मग एवढं सांगायचं होतं तुम्हाला. बाकी चला बाय बाय सगळ्यांना. आता मी आज एवढं पावसा पाण्याची का आली आणि निवांत बसले. निवांत इथं का बसली? लय पाऊस पडतो दिसत असं तुम्हाला बाहेर नव्हतं, लय पाऊस पडतोय म्हणूनसाठी बसली. आणि आता मला खाली जायचं आहे आणि शिड्यांवरून जाणार आहे खाली. चला एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते, पुन्हा भेटूया. हां महत्त्वाचं म्हणजे हे की मी कुठे गेले होते एकटीच आज प्रवास करून कुठून आले मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, ठेवते बरं का आता.